तर गुजरातच्या अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झालाय। एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय। रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचलेल्या असून खरं तर बचाव कार्य सुरू आहे। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनीच हा अपघात घडल्याचं कळतं। या विमानात 12 क्रू मेंबर्ससह 230 प्रवासी मिळून एकूण 242 जण प्रवास करत होते आणि या विमानानं दुपारी 1:38 उड्डाण घेतलं। त्यानंतर 1:40 विमान क्रॅश झाले। अहमदाबाद येथील पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती मिळाली आणि एअरपोर्टवरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनी मेघानी नगर भागात हे विमान कोसळल्याची आज घटना घडलेली आहे। या भीषण दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे। नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत। या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम खरं तर युद्ध पातळीवर सुरू आहे। दृश्य आपण बघतोय, एकीकडे रुग्णालयात आता जखमींना घेऊन त्यांच्यावर आता उपचार सुरू झालेले आहेत। दुसरीकडे ज्या इमारतीवर ज्या सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे। या दुर्घटनेचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यात घटनास्थळी काळा धूर आकाशात पसरलेला होता। रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली। त्यांनी या दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। क्रॅश झालेलं विमान 11 वर्ष जुनं असल्याचं पुढे आलंय। अतिशय धक्कादायक माहिती आपण पाहतोय। जे विमान आज क्रॅश झालेलं आहे, ज्याचा अपघात झालेला आहे, हे विमान 11 वर्ष जुनं आहे। ज्यावेळी या विमानाचा संपर्क तुटला तेव्हा हे विमान समुद्र सपाटीपासून 625 फूट उंचीवर होता आणि या विमानात 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते। दिल्लीहून हे विमान अहमदाबादला पोहोचलं होतं, त्यानंतर तिथून लंडनसाठी रवाना होणार होतं। या विमानात 53 ब्रिटन नागरिक होते, 7 पोर्तुगाल आणि कॅनडाचा 1 नागरिक प्रवास करत होता। 169 हे भारतीय प्रवासी असल्याची देखील माहिती समोर येते। जेव्हा हे विमान क्रॅश झालं त्यामुळे इथल्या एका बिल्डिंगला ही खरं तर आग लागल्याची घटना घडली आहे। ही इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे। विमान पूर्णतः जळालं होतं, त्यामुळे या दुर्घटनेत प्रचंड जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकृतपणे मृतांचा आकडा अद्यापही समोर आलेला नाहीये। ही दृश्य आपण पाहतोय। क्रॅश झालेलं विमान कॅप्टन सुमित सबरवाल उडवत होते। त्यांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे। त्यांच्यासोबत असलेल्या सहपायलटला 1100 तास विमान उड्डवण्याचा अनुभव होता। या विमानानं रनवे 23 वरून उड्डाण घेतलं होतं। त्यानंतर 2 मिनिटांनीच विमानतळ परिसरातील नागरी वस्तीत हे विमान खाली कोसळले, क्रॅश झालंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर चेअरमन एन चंद्रशेखर यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे, खरं तर खंत व्यक्त केलेली आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारं AI-171 विमान दुर्घटनाग्रस्त झालं, त्यावेळी मी खूप दुःखी आहे अशी खंत त्यांनी बोलवून दाखवलेली आहे। त्यानंतर खरं तर अनेक प्रतिक्रिया देखील राजकीय वर्तुळात मिळतात। दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांशी संवाद साधून अपघाताची माहिती घेतली आहे। नागरी उड्डाण मंत्री घटनास्थळी पोहोचतायत, काही क्षणातच ते पोहोचतील। त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही रेस्क्यू टीम, NDRFची पथकं आणि घटनास्थळी पाठवलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची माहिती आपण बघतोय। स्वतः अमित शाह देखील दुर्घटनास्थळी जाणार आहेत, ते अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। अतिशय दुर्दैवी अशी दुर्घटना आज घडलेली आहे। गुजरातमधून मोठी बातमी आज समोर आली आहे। अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं खरं तर वृत्त समोर आलं आणि या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथून धुराचे लोट निघत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।